स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य दिनाचे अतिशय सोपे भाषण पाहणार आहोत. तर आपण भाषणाला सुरुवात करूया. तिरंगा माझा प्राण आहे, भारत माझी शान आहे. तिरंगा माझा प्राण आहे, भारत माझी शान आहे. देशासाठी जगू सारे, हीच मनातील ओढ आहे, हीच मनातील ओढ आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, माननीय शिक्षकवृंद, उपस्थित पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सावकाश लिहायचं आहे. पुढे जाऊया. माझे नाव केतकी पाटील आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. मी इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आहे. इथं सुद्धा तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात तो वर्ग इथं लिहायचा आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला तिरंगा झेंड्याविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी. आपला तिरंगा झेंडा हा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आहे. त्यावर 3 रंगाचे आडवे पट्टे आहेत. सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा व सर्वात खाली हिरवा रंग आहे. पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. केशरी रंग हा त्यागाचे व शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. अशोक चक्र आपल्याला गतिमान राहण्याची प्रेरणा देते. मित्रांनो, या तिरंगी झेंड्याला देशभक्तांनी आपल्या जीवापलीकडे जपले आहे. आपण सुद्धा आपल्या या राष्ट्रध्वजाचा मान राखला पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.